नमस्कार, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी तुमचा सूत्रसंचालक डॉक्टर आदित्य पुरुषोत्तम इंदानी. तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ज्याचं प्रमाण आपल्या समाजात वाढत चाललं आहे. प्रेक्षको, आरोग्य म्हणजे फक्त शरीराचे नव्हे तर मनाचे आणि समाजात संतुलन असणे हेही आरोग्य आहे. पण आपल्या समाजात अनेक अशी व्याधी आहेत, अनेक असे आजार आहेत जे दिसत नाही पण आपल्या जीवनावर नक्कीच परिणाम करतात. आणि त्या आजारांबद्दल आपल्या समाजात आजही भीती आणि गैरसमज आहे. आणि तीच भीती आणि गैरसमज काढून योग्य माहिती पुरवण्यासाठी आपला हा कार्यक्रम असतो. प्रेक्षको, आज आपण अशाच एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजेच मेंदूशी संबंधित आजारांबद्दल चर्चा करणार आहोत. जर तुम्ही याची यादी बघितली तर त्यात CVA म्हणजेच सेरेब्रोव्हेस्क्युलर ॲक्सिडेंट, अर्धांगवायू, एकांगवायू, त्यासोबत पार्किन्सन्स डिसीज म्हणजेच कंपवात, अल्झायमर्स डिसीज म्हणजे याच्यात आपल्याला विसर भोळापणा होत नाही, त्यासोबत MND म्हणजेच मोटार न्यूरॉन डिसीज व इतरही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स या यादीमध्ये समाविष्ट आहेत. पण घाबरायची गरज नाही, कारण याचा जर आपण योग्य चिकित्सा घेतली, योग्य उपचार घेतला, तज्ज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेतला तर या आजारांना आपण आटोक्यात आणू शकतो, यावर नियंत्रण देखील करू शकतो. तर याच पार्श्वभूमीवर आजचा आपला विशेष भाग ठेवलेला आहे. पहिल्यांदा आपण विषय बघूया. आजचा आपला विषय या प्रकारे आहे: राष्ट्रीय अपस्मार दिवस, जे की 17 नोव्हेंबर देखील साजरा केला जातो. आणि यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहुल चकोर सर. सर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. सरांची थोडक्यात ओळख याप्रमाणे आहे: डॉक्टर राहुल चकोर हे MD DM, ज्यांनी न्यूरोफिजियोलॉजी, क्लिनिकल आणि एपिलेप्सीमध्ये फेलोशिप क्लीव्हलँड क्लिनिकल येथे पूर्ण केली आहे. ते सध्या प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजी, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड BYL नायर हॉस्पिटल, मुंबई येथे कार्यरत आहेत. न्यूरोलॉजी, न्यूरो इम्युनॉलॉजी आणि एपिलेप्सी हे त्यांचे प्रमुख स्पेशालिटी अँड रिसर्च इंटरेस्ट आहेत. त्यांचे 40 पब्लिकेशन्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच ते सिग्नेचर क्लिनिकल सायन्स इन न्यूरोलॉजी या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे लेखकसुद्धा आहेत. ते फेज 3 क्लिनिकल स्टडीज, मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, मायग्रेन आणि एपिलेप्सी यांचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर राहिले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय अचीवमेंट्समध्ये नायर हॉस्पिटलमध्ये न्यूरो इम्युनॉलॉजी आणि डिसेबिलिटी OPD ची सुरुवात, तसेच स्ट्रोक अँड न्यूरो इम्युनॉलॉजी पेशंटसाठी 7 बेड HDU ची स्थापना सरांनी केली आहे. त्यांना हॅर्गोबाइंड स्कॉलरशिप, रतन टाटा ट्रॅव्हल ग्रँट आणि बिर्ला स्मारक कोश एंडोवमेंट प्राइज 2007 यासारखे सन्मान प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांना मौलाना आझाद अवॉर्ड फॉर मेडिकल अँड ह्युमन सर्व्हिसेस 2014 आणि मुंबई स्ट्रोक सोसायटी डिस्टिंग्विश सर्व्हिसेस अवॉर्ड 2021 याने गौरवण्यात आले आहे. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तर चला आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आज आपला चर्चेचा विषय आहे एपिलेप्सी म्हणजेच फिट येणे. त्याचा नेमका स्वरूप कसा असतो? नमस्कार. एपिलेप्सी या इंग्रजी शब्दाचा मराठीतला अर्थ आहे की अपस्मार किंवा फिट्स किंवा झटके येणं किंवा मिरगी देखील असं त्याला म्हणतात. तर एपिलेप्सी किंवा अपस्मार हा एक मेंदूचा एक आजार आहे. त्यामध्ये रुग्णाला वारंवार फिट्स किंवा झटके येतात किंवा इतर प्रकारच्या एपिलेप्टिक सीजर्स येतात. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण हे असतं की मेंदूतील विद्युत वाहिन्यांमध्ये त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि एक इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स झाल्यामुळे मेंदूमधून जे प्रवाह होतात त्यामुळे रुग्णाला विचित्र पद्धतीचे झटके येतात किंवा रुग्ण स्तब्ध राहतो किंवा शरीराच्या विचित्र हालचाली होतात. त्याला आपण अपस्मार असं आजाराचं नाव आहे. त्या नक्कीच, म्हणजे अपस्मारमध्ये आपल्याला झटके येताना दिसतात. तर याबद्दल आपण आणखीन बोलूया सर की सीझर्स आणि अपस्मार हे वेगळे आहेत आणि सीझर्सचे प्रकार कुठले आहेत? सीजर्स म्हणजे जे झटके येतात त्याला इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्समुळे किंवा विद्युत लहरी विचित्र पद्धतीने झाल्यामुळे जे झटके येतात त्याला आपण एपिलेप्टिक सीजर्स असं म्हणतो. सीजर्सचे इतर प्रकार देखील असू शकतात. त्याला आपण नॉन एपिलेप्टिक सीजर्स किंवा फंक्शनल सीजर्स असं म्हणतो. हे दोन मुख्य सीजर्सचे प्रकार आहेत. आणि जेव्हा एपिलेप्टिक सीजर्स हे वारंवार येतात किंवा त्याची पुनरावृत्ती होते
किंवा वारंवार येण्याची शक्यता खूप जास्त असते, अशा वेळी आपण त्या रुग्णाला अपस्मार किंवा एपिलेप्सी झालेलं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे परत परत कुठल्या रुग्णाला झटके येत असेल, फिट येत असेल, तर त्यासाठी आपण त्यांना एपिलेप्सी म्हणजे अपस्मार झाला आहे असं म्हणूया. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की सीझर येण्याचे किंवा फिट येण्याचा येण्यामागची कारणे कुठली असतात? आता जे आपण बघितलं की इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्समुळे सीजर्स येतात. वारंवार सीजर्स आल्या तर त्याला आपण अपस्मार म्हणतो. तर सीजर्स किंवा एपिलेप्सी हे एक फक्त लक्षण आहे आणि त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्याची महत्त्वपूर्ण कारणं जी आहेत ती म्हणजे जर मेंदूला काही इजा झाली, म्हणजेच की हेड इंजुरी किंवा काही मेंदूमध्ये संसर्गजन्य आजार झाले, म्हणजे इन्फेक्शन्स, किंवा जन्माच्या वेळी मेंदूमध्ये जर रक्तपुरवठा नीट झाला नाही किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर त्याच्यामुळे मेंदूमध्ये जी इजा होते त्यामुळे देखील सीजर्स होऊ शकतात किंवा एपिलेप्सी होऊ शकते. किंवा मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये काही बिघाड असल्यास त्याच्याने देखील फिट्स येऊ शकतात किंवा पेशंटला एपिलेप्सी येऊ शकते. किंवा अजून इतर कारणं असू शकतात, जसे की स्ट्रोक जर झाला पेशंटला तर स्ट्रोक नंतर देखील पेशंटला फिट्स येऊ शकतात. त्याला आपण पोस्ट स्ट्रोक एपिलेप्सी असं म्हणतो. थोडक्यात सांगायचं तर एपिलेप्सी किंवा फिट्स किंवा सीजर्स हे एक नुसतं लक्षण आहे. जसं आपण रुग्णाला जर ताप आला तर आपण तापाचं फक्त उपचार करत नाही, तर आपण तापाचं कारण काय हे शोधतो आणि मग त्याचे उपचार होतात. तसंच एपिलेप्सी किंवा सीजर्स आहे. जेव्हा फिट्स येतात किंवा सीजर्स येतात किंवा एपिलेप्सी असेल तर आपण एपिलेप्सीची ट्रीटमेंट तर करतोच, पण त्याच्या मागचं मूळ कारण काय आहे ते आपण शोधून काढतो आणि त्यावर देखील आपल्याला उपचार करायला लागतात. नक्कीच. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की समजा आपण एक क्लिनिकल सिनारिओ इमॅजिन करूया की कोणाचं वय 24-25 आहे आणि त्यांना फिट किंवा एपिलेप्सीचा त्रास आहे, तर प्राथमिक उपचार म्हणून ॲज अ न्यूरोलॉजिस्ट किंवा तज्ज्ञांचा सल्ला आपण घेतोच, तर त्यामध्ये नक्की काय होतं? जर असा तरुण रुग्ण असेल की 24-25 वर्षाचा, जर त्याला पहिल्यांदाच जर फिट्स आली असतील तर आपण सगळ्यात पहिले त्याची खात्री करतो की हिस्ट्री घेऊन की फिट्स ज्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या आहेत. कारण की फिट्स या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्याला आपण फोकल सीजर्स म्हणतो आणि जनरलाइज सीजर्स. फोकल सीजर्समध्ये शरीराचा केवळ एखादा भागाला झटके येतात आणि जनरलाइज सीजर्समध्ये शरीराच्या संपूर्ण हातापायांना झटके येतात. तर आपण ते शोधून काढतो पहिले हिस्ट्रीवरून की फोकल सीजर्स आहेत का जनरलाइज सीजर्स आहेत. त्यानंतर आपण त्या रुग्णाला चाचण्या करून त्याचं कारण काय फिट्स येणार ते आपण शोधून काढायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या टेस्ट ज्या आहेत त्या म्हणजे एक ब्रेनच्या इमेजिंग किंवा आयदर CT स्कॅन किंवा MRI स्कॅन आपण करतो. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की मेंदूला काही इजा झाली आहे का, काही इन्फेक्शन आहे का, किंवा काही स्ट्रोक झालेला आहे का पहिल्यांदा, किंवा जन्मजात काही डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम झाले आहेत का. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ते फिट्सचं कारण काय आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाची टेस्ट म्हणजे जी आहे त्याला आपण EEG असं म्हणतो. त्या EEGमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जी असते ब्रेनची ती रेकॉर्ड करण्यात येते. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ECGमध्ये हृदयाचा इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड होतं, तसं ह्या EEGमध्ये मेंदूची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड केली जाते आणि त्यामध्ये जर इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स जर काही असेल तर तो आपल्याला कळून येतो आणि त्यावरून आपण फिट्स किंवा एपिलेप्सी अपस्मारची कुठला नक्की प्रकार आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ह्या टेस्ट झाल्यानंतर आपण रुग्णाला योग्य ती ट्रीटमेंट देऊ शकतो. एक म्हणजे फिट्सवरची ट्रीटमेंट की आकडी येऊ नये म्हणूनची जी ट्रीटमेंट, आणि आकडी येण्याचं मूळ कारण काय आहे जे आपल्याला ह्या टेस्टमधून समजतं त्याच्यावर देखील आपण उपचार करतो. सर, बऱ्याचदा फिट येण्यामागचं नक्की कारण आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा जे फिट असतात ते इडिओपॅथिक असतात, तर त्यांना आपण कसं बघतो की यामागचं कुठलाच कारण नाही आहे पण याला चिकित्सा द्यायची, उपचार द्यायचा आहे, तर त्या रुग्णांना आपण कसं बघतो की ते रुग्ण लहान असतात, 9-10 वर्षा, एक 8-10 वर्षाचे असतात, की यामध्ये नक्की स्वरूप कसं असतं, काय सांगाल? हो, याला पहिला आपण इडिओपॅथिक एपिलेप्सी असं म्हणण्यात येत होतं. आता ह्याच आजाराला जेनेटिक जनरलाइज्ड एपिलेप्सी असं नाव देण्यात आलेलं आहे. कारण की बऱ्याच रुग्णांना या ज्या आपण चाचण्या करतो, CT स्कॅन, MRI,
यामध्ये काही निष्पन्न निघत नाही, त्या नॉर्मल येतात रिपोर्ट्स. EEGमध्ये देखील बऱ्याच वेळा रिपोर्ट्स नॉर्मल येतात, कारण EEG जो असतो तो फक्त 20 मिनिटासाठी ते रेकॉर्डिंग केलेलं असतं. आणि फिट्स असा आजार आहे की तो क्वचित कधीतरी महिना 15 दिवसातून एखाद्या वेळा रुग्णाला ते झटके येतात. त्यामुळे दोन्ही टेस्ट नॉर्मल देखील येऊ शकतात. पण जर रुग्णाला फॅमिली हिस्ट्री असेल फिट्सची, रुग्णाच्या घरामध्ये कोणाला फिट्स येत असतील, तर बऱ्याच वेळा त्या रुग्णाला जेनेटिक जनरलाइज्ड एपिलेप्सीचा प्रकार असू शकतो, जेणेकरून काही अनुवंशिकता त्याच्यामध्ये आढळते की फॅमिली हिस्ट्री असेल किंवा कोणाला तापामध्ये फिट्स आले असतील लहानपणी, त्याला आपण जेनेटिक जनरलाइज्ड एपिलेप्सी असं म्हणतो. आणि त्या रुग्णांना त्या पद्धतीने ह्या आजारावर आपण वेगळी ट्रीटमेंट त्याची करू शकतो. म्हणजे लहान मुलांना देखील फिट्स येतात, जे की फीवरमध्ये असतात, फेब्राईल कन्व्हल्जन ज्याला आपण म्हणतो. 5 महिने ते 5.5 वर्षापर्यंत जनरली आपल्याला असे पेशंट्स बघायला मिळतात. तर तेही एक लक्षात घेण्यासारखं आहे. सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आता क्लिनिकली डायग्नोज झाला आहे कोणाला एपिलेप्सी आहे, यांना फिट येतात, म्हणजे वारंवार फिट येतात, तर यांना एपिलेप्सी आहे. आणि वर तुम्ही चाचण्या देखील केले की EEGमध्ये पण आपल्याला कळालं आहे, MRIमध्ये पण कुठलं कारण नाही आहे किंवा कुठलं कारण आहे, तर पण फिट त्याला आहे, एपिलेप्सी त्याला आहे. तर यापुढे त्याची ट्रीटमेंट कशी होते, म्हणजे आपण त्याला कुठल्या औषधांनी घेण्याचा सल्ला देतो? हो, जेव्हा हिस्ट्रीवरून आपली खात्री झालेली असते की रुग्णाला फिट्स आहेत, एपिलेप्सीचा आजार आहे, त्याच्यानंतर आपण त्या फिट्सचे प्रकार कुठले आहे हे शोधतो की फोकल फिट्स आहेत, फोकल सीजर्स आहेत का जनरलाइज सीजर्स आहेत का अजून इतर कुठल्या प्रकारच्या सीजर्स आहेत की मायोक्लोनिक सीजर्स आहेत. तर ज्या प्रकारच्या सीजर्स असतील त्या पद्धतीने त्याला वेगवेगळी अँटी सीजर मेडिसिन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या वेगवेगळ्या औषधं उपलब्ध आहेत, अँटी सीजर मेडिसिन्स. साधारण एक 20 वर्षापूर्वी फक्त 2 ते 3 प्रकारचे अँटी सीजर मेडिसिन्स अवेलेबल होते. आता 20 ते 25 प्रकारचे अँटी सीजर मेडिकेशन्स अवेलेबल आहेत. आणि जर फोकल सीजर्स असतील तर वेगळ्या प्रकारचे औषधं त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो, जनरलाइज असतील तर वेगळ्या प्रकारचे औषधं वापरू शकतो, किंवा वेगवेगळ्या कधी असं होऊ शकतं की रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिट्स येऊ शकतात. त्या अशा रुग्णांना आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी सीजर मेडिसिन्स देखील वापरू शकतो. आणि सांगण्याचा महत्त्वाचा भाग हा आहे की बऱ्याच रुग्णांना, जवळजवळ 80% रुग्णांना जर तुम्ही हे अँटी सीजर मेडिसिन्स जेव्हा वापरता, तर 80% रुग्णांमध्ये त्या एका मेडिसिन्सनी त्या रुग्णाचे फिट्स पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतात आणि रुग्णाला फिट्सपासून पूर्णपणे रिलीफ मिळू शकतो. एवढ्या हे औषधं जे आहेत ते इफेक्टिव्ह आहेत आणि त्यामुळे त्या रुग्णाच्या फिट्स कंट्रोलमध्ये येऊ शकतात. क्वचित किंवा साधारण 20% रुग्णांमध्ये असं होऊ शकतं की पहिल्या अँटी सीजर मेडिसिन जे तुम्ही दिलेलं आहे त्याच्याने रुग्णाचे फिट्स पूर्णपणे कंट्रोलमध्ये येत नाहीत किंवा पार्टली कंट्रोलमध्ये येतात. अशा रुग्णांना जर डोस वाढवला किंवा अजून एखादं दुसरं अँटी सीजर मेडिसिन जर ॲड केलं तर त्या रुग्णाच्या फिट्स कंट्रोलमध्ये येण्याचे चान्सेस अजून वाढतात. आणि साधारण एक 90% लोकांमध्ये दुसरं मेडिसिन जरी ॲड केलं तर त्या फिट्स कंट्रोलमध्ये येतात. क्वचित अशी रुग्ण असतात की त्यांच्या फिट्स ज्या आहेत की त्या औषधांनी कंट्रोलमध्ये येत नाहीत, त्यांना पुढील स्पेशल टेस्ट करायला लागतात. त्याच्यासाठी प्री सर्जिकल इव्हॅल्युएशन करायला लागतं किंवा अजून काही काही इक्विपमेंट्स आहेत त्याच्यानी त्यांचे फिट्स आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. सर, मग जे आपण औषधं पेशंट्सला देतो, तर ते औषधं त्यांना आयुष्यभर घ्यावी लागतात की काही काळापर्यंत ते औषधं असतात आणि मग आपण बंद करू शकतो, म्हणजे याबद्दलही आम्हाला सांगा. जर एकदा आपण जर असं बघितलं की जर पेशंटला वारंवार फिट येत आहेत आणि त्याला अपस्मार आणि एपिलेप्सी हे डायग्नोसिस आपण जर त्याला दिलं आणि जर त्याच्या जर त्याच्या MRIमध्ये किंवा EEGमध्ये काही आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी मिळाली, तर अशा बऱ्याच रुग्णांना दीर्घ काळासाठी औषधं घेण्याचा सल्ला आपण देतो. साधारणपणे 2 ते 5 वर्ष आपण रुग्णाला औषध घेण्याचा सल्ला देतो. आणि 2 ते 5 वर्ष जर रुग्णाच्या फिट्स पूर्णपणे कंट्रोलमध्ये असतील तर आपण परत EEG करून बघतो आणि EEG जर नॉर्मल असेल तर एक कॉशियसली आपण त्याची औषधं हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि रुग्णाला ड्रग फ्री ट्रायल एक आपण देण्याचा प्रयत्न करतो साधारण 2 ते 5 वर्षानंतर. पण हे अगदी ठराविक रुग्णांना त्याची फिट्सचे प्रमाण कसं आहे, त्याचं कारण काय आहे, त्या फिट्स किती इझिली कंट्रोलमध्ये आलेल्या किंवा किती औषधं लागलेली, ह्याचा पूर्ण सगळा आपण तपास केल्यानंतरच ते आपण ठरवतो. पण बऱ्याच रुग्णांना
औषधं जी आहेत ती साधारण 5 वर्षानंतर बंद पण करता येतात, कमी करता येतात किंवा अगदी किरकोळ एखादं औषध त्याला कधी-कधी रुग्णाला घ्यायला लागतं. नक्कीच. सर, आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आम्हाला याबद्दलही सांगा, की समजा कोणाला त्यांच्या घरामध्ये किंवा मित्रांमध्ये असं कोणाला फिट त्यांच्या समोर आली, तर अशा वेळी मेडिकल हेल्प मिळेपर्यंत आपण काय करू शकतो? हो. सगळ्यात हे एक इकडे स्लाइड आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट एड फॉर सीजर्स असं दिलेलं आहे की जेव्हा आपल्या समोर कोणाला जर जनरलाइज्ड फिट आली किंवा मोठी फिट आली ज्याच्यामध्ये हातापायाला झटके यायला लागले, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण शांत राहायला पाहिजे. कारण की फिट्स ज्या आहेत त्या सर्वसाधारणपणे 2 मिनिटांमध्ये स्वतःहून आपोआप फिट्स त्या कंट्रोलमध्ये येत असतात. क्वचित असं कधीतरी होतं की त्या फिट्स कंट्रोलमध्ये येत नाहीत. जेव्हा रुग्णाला फिट्स येतात तेव्हा रुग्णाला एका बाजूला वळवून झोपवायला पाहिजे. त्याचं डोकं सुरक्षित ठेवलं पाहिजे जेणेकरून त्याला काही हेड इंजुरी होणार नाही. धोकादायक वस्तूंपासून रुग्णाला दूर ठेवलं पाहिजे. त्याचे कपडे थोडे ढिले केले पाहिजे आणि त्याला नीट ऑक्सिजन मिळतं याची खात्री केली पाहिजे. झटके किती वेळ येत आहेत हे साधारणपणे त्याच्यावर आपण एक लक्ष ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की रुग्णाच्या तोंडामध्ये चमचा घालणं किंवा कांदाचा वास देणं किंवा चप्पल लावणं याची काहीही करायची गरज नाही आहे. तोंडात काहीही टाकू नये रुग्णाला पकडून ठेवायचं किंवा रुग्णाला आवरायचा प्रयत्न करू नये. कारण की फिट्स जेव्हा येतात तेव्हा जे झटके असतात ते अतिशय वेगात झटके येत असतात. त्यामुळे जर आपण आवरायचा प्रयत्न केला तर रुग्णाला इजा होऊ शकते. रुग्णाला त्यावेळी काही पाणी किंवा अन्न काही देऊ नये कारण की उलटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं काही करू नये आणि त्या ठिकाणी गर्दी करू नये. आणि फिट्स या साधारण 2 मिनिटांमध्ये त्या सर्वसाधारणपणे थांबणार आहेत. पण जर त्या फिट्स जर 2 ते 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फिट्स चालत असतील किंवा परत परत रुग्णाला फिट्स येत असतील सलग एकामागोमाग एक किंवा रुग्णाला आपल्या लक्षात येतं की रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा उलटी झाली आहे आणि अचानक खोकला वगैरे यायला लागला किंवा दुखापत झाली आहे किंवा रुग्ण आपल्याला गर्भवती महिला दिसते, तर अशा रुग्णांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे. पण जर एखादी आयसोलेटेड सीजर असेल 2 मिनिटांमध्ये ती फिट्स बंद झाली तर त्याच्यासाठी काही इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये जायची गरज नसते. रुग्णाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की डॉक्टरांचा जे त्यांची व्हिजिट असेल ती लवकरात लवकर एक व्हिजिट करावी जेणेकरून डॉक्टर त्याची औषधं ॲडजस्ट करतील आणि योग्य प्रकारे त्याची पुढची ट्रीटमेंट देतील. नक्कीच. सर, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे बोलतात पुण्यावरून. मंगलताई, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं विचारायचं की ज्यांना हा त्रास होतो तर त्यांनी आहार विहार काय घ्यावा किंवा चावी बी देतात तर हातात, तर ती कितपत योग्य आहे? धन्यवाद. तर जो दुसरा भाग तुम्ही जो विचारला की हातामध्ये चावी वगैरे द्यायची किंवा जे मी सांगितलं तोंडात काय चमचा घालायची किंवा लोखंडी वस्तू द्यायची किंवा असं काही करायची गरज नाही. कारण की फिट्स ज्या आहेत त्या आपोआप बंद होणार आहेत. चावी हातात दिल्याने त्याच्यामध्ये काही परिणाम होणार नाही आहे. दुसरा जो प्रश्न तुमचा होता की आहार काय पद्धतीचा पाहिजे. फिट्सच्या रुग्णांना काही विशिष्ट आहार पाहिजे असं काही नाही आहे. त्यांनी योग्य वेळेवर आहार घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि उपाशी न राहणं हे महत्त्वाचं आहे. योग्य वेळी आहार घेणं महत्त्वाचं आहे. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे आणि झोपेची वेळ त्यांची महत्त्वाची पाहिजे. म्हणजे त्यांची एक दिनचर्या जी आहे ते एक सुरळीत दिनचर्या फिट्सच्या रुग्णांनी फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून त्यांना फिट्सचा त्रास येण्याची शक्यता त्याच्याने कमी होईल. बरं. सर, समजा आपण फिट्सला किंवा एपिलेप्सीला बरं केलं नाही किंवा याला दुर्लक्ष केलं तर यामध्ये गुंतागुंतीचे किंवा उपद्रव स्वरूपात काही परिणाम होऊ शकतो, काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, काय सांगाल? हो, अतिशय चांगला प्रश्न आहे. जर फिट्सचा उपचार नीट झाले नाही तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जर रुग्णाला परत परत फिट्स येत असतील तर त्याला फिट्स येण्यामुळे तो खाली पडत असेल तर त्याला इजा होऊ शकते आणि त्याला अजून हेड इंजुरी होईल किंवा अजून काही फ्रॅक्चर होईल किंवा असं काही होऊ शकतं. जर परत परत फिट्स येत असतील तर रुग्ण स्टॅटस एपिलेप्टिकस जो एक अतिशय सिरियस एक आजार आहे असं रुग्णाला होऊ शकतं ज्याच्यामध्ये फिट्स कंट्रोलमध्येच येत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स द्यायला लागतात, कंटिन्युअसली IV इन्फ्युजन द्यायला लागतात, रुग्णाला ICUमध्ये ॲडमिट करायला लागू शकतं. स्टॅटस एपिलेप्टिकस रुग्णाला होऊ शकतं किंवा फिट्स परत परत येऊन देखील जर उलटी झाली तर ॲस्पिरेशन होऊ शकतं, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ शकतो, मेंदूला अजून इजा होऊ शकते, रुग्णाला अजून हायपॉक्सिक इंजुरी होऊ शकते. फिट्सचं कारण जर आपण शोधून काढलं नाही तर तो आजार जो आहे जे रूट कॉज आहे फिट्सचं तो आजार बळावू शकतो. समजा कधी कधी ट्युमरमुळे फिट्स येऊ शकते किंवा मेंदूमध्ये काही इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे फिट्स येऊ शकतात, तर तो आजार बळावू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि रुग्णाच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो जर फिट्सची ट्रीटमेंट पूर्णपणे व्यवस्थित केली नाही तर.
आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत एपिलेप्सी फिट्सबद्दल. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहुल चकोर सर. सरांनी विश्रांतीच्या आधी आपल्याला फिट होण्यामागची कारणे कुठली, त्याची लक्षणे कशी असतात आणि चिकित्सा म्हणजेच उपचार पद्धतीबद्दलही सांगितलं. त्यासोबत इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आपण EEG MRI सारखे इन्व्हेस्टिगेशन करू शकतो, टेस्ट करू शकतो, याबद्दलही सांगितलं. सर, त्यासोबत माझा पुढचा प्रश्न असा आहे की एपिलेप्सी किंवा फिट हे नक्की एपिलेप्सीच आहे हे आपल्याला कसं कळेल हे तुम्ही आम्हाला सांगितलंच. पण एपिलेप्सीसारखे बरेच आजार असू शकतात ज्याचं लक्षण एपिलेप्सीसारखंच आहे. तर हे आजार कुठले आणि यांना आपण कसं बघतो? हो, एपिलेप्सी सारखे दिसणारे वेगवेगळे आजार आहेत. जेव्हा रुग्णाला मेंदूतील विद्युत प्रवाहामध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे जे झटके येतात त्याला आपण एपिलेप्टिक सीजर्स असं म्हणतो. पण बऱ्याच वेळा रुग्णाला जे झटके येतात ते मेंदूतील विद्युत प्रवाहामध्ये बिघाड न झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे देखील येऊ शकतात. त्याला आपण नॉन एपिलेप्टिक सीजर्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये एक मुख्यतः एक कारण जे आहे त्याला आपण सायकोजेनिक नॉन एपिलेप्टिक सीजर्स किंवा त्याला आता फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असं नाव देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सबकॉन्शियसली रुग्णाला विचित्र पद्धतीने झटके येतात किंवा विचित्र पद्धतीने रुग्णाच्या शरीराच्या हालचाली होतात आणि वरवर पाहता ते एपिलेप्टिक सीजरसारखंच दिसतात. परंतु मेंदूमध्ये विद्युत प्रवाहामध्ये काही बिघाड झालेला नसतो. ह्या रुग्णाचं निदान करणं बऱ्याच वेळा कठीण असतं. त्याच्यासाठी आपल्याला EEG आणि EEGपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ EEG ही टेस्ट जी आहे ही करणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यामध्ये काय करतात की EEG सोबतच एक व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील रुग्णाचं करण्यात येतं आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जे आपल्याला दिसतं की रुग्णाला वेगवेगळे झटके येत आहेत त्याचं कोरिलेशन किंवा त्याबरोबरच EEG एक टेस्ट करण्यात येते आणि EEGमध्ये आपण बघतो की त्यावेळी विद्युत लहरींमध्ये काही बिघाड आहे का नाही. जर रुग्णाला झटके येत असतील आणि EEGमध्ये विद्युत लहरींमध्ये काही बिघाड दिसत नसेल किंवा EEG जर नॉर्मल असेल तर आपण त्याला नॉन एपिलेप्टिक सीजर्स असं म्हणतो. आणि बऱ्याच रुग्णांना त्याच्यामध्ये फंक्शनल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असा आजार आहे असं आपण म्हणतो. हा एक महत्त्वाचा एक प्रकारचा आजार आहे जो ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. दुसऱ्या प्रकारचे ज्या आजार आहेत ज्या एपिलेप्सी बरोबर मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं ते म्हणजे ट्रेमर्स किंवा कंप होणे, हातापायाचा कंप होणे. त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की पेशंटच्या हातापायाचे जे कंप येतो ते झटके आहेत का फिट्स आहेत, हे एक आहे. किंवा डिस्कायनेजियास म्हणजे विचित्र पद्धतीचे हाताच्या पायाच्या हालचाली होतात. किंवा डिस्टोनिया हा एक प्रकार आहे, आजार आहे, मूवमेंट डिसऑर्डर आहे ही, ज्याच्यामध्ये शरीराचे विचित्र पद्धतीने मूवमेंट्स होतात, एका पद्धतीचे पॅटर्न मूवमेंट्स असतात, त्याला डिस्टोनिया म्हणतात. किंवा टिक्स म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये देखील शरीराचे बारीक बारीक असे झटके येतात शरीराला. किंवा कोरिया म्हणून एक इनव्हॉलंटरी मूवमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये देखील शरीराच्या विचित्र हालचाली होतात. हे वेगवेगळे इनव्हॉलंटरी मूवमेंट्स आहेत, पण ते नॉन एपिलेप्टिक इनव्हॉलंटरी मूवमेंट्स आहेत. त्याचं निदान करण्यासाठी एक डिटेल हिस्ट्री घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि जर शक्य असेल तर रुग्णाला अशा जेव्हा विचित्र हालचाली होत असतील, जर व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण केलं, आता मोबाईल फोनचे कॅमेरे सगळ्याकडे असतात, तर मोबाईल फोनबद्दल आपण जर जे रेकॉर्ड केलं आणि डॉक्टरांना तो मोबाईल रेकॉर्डिंग जर दाखवलं तर त्याच्यामध्ये खूप फायदा होतो की डायग्नोसिस करण्यासाठी. आणि तरी देखील जर लक्षात येत नसेल तर व्हिडिओ EEG ही टेस्ट केल्यानंतर नक्की एपिलेप्टिक सीजर्स आहेत का नॉन एपिलेप्टिक सीजर्स आहेत याचं निदान आपण खात्रीपूर्वक करू शकतो. सर, आपल्याला एक फोन येतोय सोमनाथ यांचा. सोमनाथजी बीडवरून बोलताय, तुमचा प्रश्न विचारा. सोमनाथजी प्रश्न विचारा. हा सर, पेट्स येतात मला सर. पुढे बोला. तर 10 वर्षांनी पेट चालू आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे. तर आणि जर गोळी चुकली तर
लगेच फिट्स येतात मला आणि वारंवार लगेच महिन्यामध्ये येतात आणि हातपाय वाकडे आ- नक्कीच. आणि हातपाय वाकडे, तोंड वाकडं हम्म, हम्म. आणि नंतर खाली पडतो मी. हम्म, हम्म. बरं सरांना काही प्रश्न खाली विचारायचा यामध्ये? खाली पडतो आणि पाय बी हे होतात खाली खाली खालीवरी होतात पाय. सर तुम्हाला काही विचारायचं त्यांना प्रश्न? आणि सरांना विचारायचंय. बरं धन्यवाद. तर सरांना किती धन्यवाद. दिवस गोळ्या खायच्या? ठीक. हो हो. तर त्यांचा जो प्रश्न आहे की त्यांना फिट्स येत आहेत 10 वर्षापासून हम्म, हम्म. आणि जर त्यांनी गोळी चुकवली हम्म, हम्म. तर फिट्स परत येतात. तर त्यांचं म्हणणं आहे की किती वर्ष अजून औषधं घ्यायला लागतील. तर या फिट्सच्या आजारामध्ये असं आहे की जे मेडिसिन्स आहेत ते रेग्युलरली घेणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण डायबिटीजसाठी औषधं वेळेवर घेतो, ब्लड प्रेशरसाठी औषधं वेळेवर घेतो, जेणेकरून डायबिटीज आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. तसंच देखील फिट्ससाठी जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की फिट्स साठी जेव्हा औषधं डॉक्टरांनी लिहून दिले ते वेळी घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून फिट्स कंट्रोलमध्ये राहतील. आणि जर फिट्स कंट्रोलमध्ये राहिल्या 5 वर्षासाठी तर त्यानंतर ती औषधं आपण कमी करू शकतो किंवा बंद करू शकतो. याच्यामध्ये ते फिट्सचं कारण काय आहे हे देखील महत्त्वाचं आहे. जर मेंदूमध्ये काही इजा झाली असेल किंवा काही स्ट्रोकमुळे फिट्स येत असतील किंवा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथीमुळे जर फिट्स येत असतील तर अशा रुग्णांना कायमस्वरूपी देखील कधीकधी गोळ्या घ्यायला लागू शकतात. याच्यामध्ये त्यांनी लक्षात ठेवण्याचा एक भाग महत्त्वाचा म्हणजे जर त्यांनी जर ट्रीटमेंट योग्य पद्धतीने घेतली आणि वेळेवर घेतली तर त्यांच्या फिट्स कंट्रोलमध्ये आहेत. पण जर गोळी विसरली घ्यायला तर ती फिट्स येत आहेत. पण गोळी जर घेतली व्यवस्थित वेळेवर तर फिट्स कंट्रोलमध्ये राहतील आणि फिट्स कंट्रोलमध्ये जर राहिल्या तर ते एक सर्वसामान्य नॉर्मल एक जीवन ते जगू शकतील. बरं. तर सर यासोबत तुम्ही मुवमेंट डिसऑर्डरचा उल्लेख केलेला की यामध्ये ट्रेमर्स असतात आणि हे फिटसोबत कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतो आणि तुम्ही बऱ्याचशा आजारांचा उल्लेख केला. पण सर मुवमेंट डिसऑर्डरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना परिचित असा आजार म्हणजे पार्किन्सन्स डिसीज. तर तुम्ही पार्किन्सन्स डिसीजबद्दल आमच्या प्रेक्षकांना काही सांगा की याची जनजागरूकता असेल. पार्किन्सन डिसीज हा एक डिजनरेटिव्ह आजार आहे. म्हणजे मेंदूमधील काही पेशी ज्या आहेत ते काम करणं बंद होतं आणि जसं वय वाढतं तसं पार्किन्सन डिसीज होण्याची शक्यता वाढत जाते. पार्किन्सन डिसीजमध्ये सगळ्यात मराठीमध्ये त्याला आपण कंपवात असं देखील म्हणतो. त्याच्यामध्ये ट्रेमर्स किंवा कंप येणं, हाताला कंप येणं, एकाच हाताला कंप येणं हे सगळ्यात त्याचं महत्त्वाचं एक लक्षण आहे. त्याच्यानंतर स्लोनेस म्हणजे रुग्णाच्या शरीराच्या हालचाली हळू व्हायला लागतात आणि नॉर्मली जे कामं करायला त्याला 2 किंवा 5 मिनटं लागत असतील तीच कामं करायला त्याला जास्त वेळ लागायला लागतो, कारण की त्याच्या शरीराच्या हालचाली हळू होत आहेत. त्याच्यानंतर त्याच्या शरीरामध्ये एक प्रकारचा स्टिफनेस येतो किंवा एक कडकपणा येतो, ज्याच्यामुळे शरीराचे हात किंवा पाय मुवमेंट्स नीट होत नाही किंवा बेंड होत नाहीत. आणि चालताना देखील रुग्ण एक पुढे वाकून असा रुग्ण चालायला लागतो आणि चालताना देखील त्याची पावलं जी आहेत ती छोटी छोटी पावलं पडायला लागतात आणि बॅलन्स त्याचा जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता जास्त असते आणि हा आजार अतिशय हळू अशा वेगाने वाढत जातो आणि रुग्णाला त्याच्यामुळे वेगवेगळी जी आहेत ती लक्षणं दिसतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे आहे की शरीराच्या हालचाली स्लो होणं आणि कंप येणं, कंपवात, त्याला आपण पार्किन्सन्स डिसीज असं म्हणतो. नक्कीच. पार्किन्सन्स डिसीज खरं तर 60-65 वर्षांचा जे रुग्ण असतात त्यांना हे मुवमेंट डिसऑर्डर जाणवतो आणि त्यासोबत त्यांना चिकित्सा घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे, कारण तरच आपण या आजाराला आटोक्यात आणू शकतो, यावर नियंत्रण ठेवू शकतो. सर त्यासोबत माझा पुढचा प्रश्न असा आहे की बरेचसे जे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात जसं की CVA सेरेब्रोव्हास्क्युलर ॲक्सिडेंट म्हणजेच अर्धांगवायू एकांगवायू, तर याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना सांगा की नेमकं याचं स्वरूप कसं असतो आणि आपल्याला उपचार घेणं का महत्त्वाचं आहे. अर्धांगवायू किंवा स्ट्रोक किंवा पॅरालिसिस याची मेन रिस्क फॅक्टर्स म्हणजे डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, सिगरेट पिणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असणं, ओबेसिटी किंवा स्थूलपणा, ही सगळी त्याची मुख्य रिस्क फॅक्टर्स आहे. त्याच्यामध्ये मेंदूमधील रक्त पुरवठा अचानकपणे खंडित होतो
आणि त्यामुळे शरीराचा एक अर्धा भाग म्हणजे शरीराचा एका बाजूचा हात, एका बाजूचा पाय आणि चेहरा याच्यावर परिणाम होतो आणि शरीराचा तो भाग लुळा पडतो. त्याच्यामध्ये आपण त्याला हेमिप्लेजिया किंवा पॅरालिसिस असं म्हणतो आणि अचानकपणे हे होतं त्याच्यामुळे त्याला सेरेब्रो व्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट असं म्हणण्यात येतं. त्याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की जर स्ट्रोक कुठल्याही पेशंटला झाला तर त्यामध्ये ती रक्तवाहिनी जी ब्लॉक झाली आहे किंवा रक्ताची गुठळी त्याच्यामध्ये निर्माण झाली आहे, ती रक्तवाहिनी जर ओपन केली थ्रोम्बोलिसिसच्या इंजेक्शननी तर रुग्ण पूर्ववत बरा होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की ही थ्रोम्बोलिसिसची जी ट्रीटमेंट आहे ती सुरुवातीच्या फक्त 4.5 तासातच आपल्याला देता येते. त्यामुळे असा कुठलाही रुग्ण आपल्याला दिसला की ज्याच्यामध्ये शरीराच्या एक भाग, हात, पाय किंवा चेहरा किंवा बोलायला काही त्रास होत असेल तर त्या रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये जिथे स्ट्रोकची ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे किंवा CT स्कॅनची फॅसिलिटी आहे त्या ठिकाणी रुग्णाला ताबडतोब घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच आपण स्ट्रोकबद्दल अजून चर्चा करू, पण सर एक फोन आलेला आहे आपल्याला. सुधीर बोलतात लातूरवरून. सुधीरजी तुमचा प्रश्न विचारा. सुधीरजी प्रश्न असा आहे माझा की खूप दिवसापासून माझ्या मिसेसला नॉर्मली फिट येत होते, पण एक वेळेस असं झालं की थोडंसं फिटचा वेगळा प्रकार दिसला की तोंड वाकडं होणं किंवा थोडासा फेस येणे तोंडाला. आणि त्यानंतर काय झालं की थोडंसं म्हणजे अनकॉन्शियस मध्ये की काहीच कळत नव्हतं तिला. त्यावेळेस न्यूरोसर्जन म्हणून आमचे लातूरला सुधीर फतेपूरकर आहेत, त्यांना घेऊन दाखवलं. तर 10 ते 12 वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे. मग नंतर एक नॉर्मल फिट येतात, असं काहीतरी काम करत असताना एकदम स्तब्ध होणं आणि मुवमेंट थोडीशी स्लो करणं, हातात काही असेल तर टाकून देणं. हा, आणि त्याच्यानंतर काय होतं की ती थोडंसं मी असलो समोर की घेऊन यायचं आणि थोडं नॉर्मल करायचं तिला. मग ते एक अर्ध्या मिनिटानंतर ते नॉर्मल होती. आणि इन्कोरेट कोरोना आणि ऑक्सिटॉल 300 आणि दुपारी एक म्हणजे अशा 4 ते 5 दिवसभरामध्ये 5 गोळ्या चालू आहेत. पण ते कधीपर्यंत घ्यायचं काय, म्हणजे गोळी बंद पडली तर आता भीती वाटते की परत होतं काही की नॉर्मल फिट. तर यावर काही सोल्युशन? धन्यवाद. ओके सर. तर आपल्याला त्यांनी सांगितलं की त्यांच्या मिसेसला 2 वेगळ्या प्रकारच्या फिट्स येत आहेत. एक नॉर्मल फिट म्हणजे एकदम कमी प्रमाणातली फिट्स आहे, ज्याच्यामध्ये त्या फक्त स्तब्ध होतात किंवा हाताच्या बारीक हालचाली होतात किंवा हातातील काही वस्तू असेल तर ती खाली पडते. ह्या कदाचित फोकल फिट्सचा प्रकार असू शकतो. फोकल फिट्स त्याच्यामध्ये ते स्तब्ध होतात. फोकल फिट्स विथ इम्पॅर्ड अवेअरनेस अशा त्या फिट्स असू शकतात. आणि जी दुसऱ्या प्रकारची फिट आहे ती मोठ्या प्रमाणातली फिट आहे, ज्याच्यामध्ये शरीराच्या हातपायाच्या झटके येतात आणि बेशुद्ध होतो, तोंडातून फेस येतो किंवा उलटीसारखं होतं. त्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या फिट्स आहेत. तर या फिट्सचं नेमकं कारण काय हे आपल्याला कळलं नाही. तर या फिट्सचं सहसा कारण टेम्पोरल लोब एपिलेप्सी हे असू शकतं किंवा मिझेल टेम्पोरल लोब स्क्लेरोसिस या प्रकारचा जो आजार आहे तो असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये मेडिसिन्स रुग्णाला बऱ्याच वेळासाठी घ्यायला लागतात, कारण की त्या मेंदूमधील एका विशिष्ट भागामध्ये काहीतरी इजा झालेली आहे. त्यामुळे अशा रुग्णांना दीर्घकाळ औषधं घेण्याची गरज असते माझ्या मते. तरी देखील ह्या रुग्णाचा MRI आणि EEG काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. ते बघितल्यानंतरच आपण योग्य सल्ला देऊ शकतो. पण जर फिट्ससाठी 2 औषधं डॉक्टरांनी चालू केली आहेत, ती औषधं जर रुग्णाने वेळी घेतली रेग्युलरली तर कदाचित त्या फिट्स पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतील असं मला वाटतं. बरं सो पण औषध घेत असताना पण काही ट्रिगरिंग फॅक्टर्स असतात, काही ॲग्रेवेटिंग फॅक्टर्स असतात आणि त्याच्यामुळे पण आपल्याला फिट येऊ शकतात. तर त्याबद्दलही आम्हाला सांगा की नक्की ते कुठले आहेत ज्यामुळे औषध घेत असतानाही काही ट्रिगर्स होऊन एखादा फिटचा आपल्याला एक एपिसोड येऊ शकतो. हो, अगदी नक्कीच. सीजर ट्रिगर्स जेव्हा औषधं देखील चालू असतील तरी देखील सीजर ट्रिगर्स जर झाले तर काही तर फिट्स येऊ शकतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप. जर रुग्णांनी झोप नीट नाही घेतली, साधारणपणे आम्ही सांगतो की 8 तासाची झोप तरी रुग्णांनी घेणं खूप गरजेचं आहे फिट्सच्या रुग्णांनी. तर 8 तासाची झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री जागरण न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फिट्सची औषधं वेळीच घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पुढे मागे करणं चुकीचं राहील. वेळीच ते औषधं एका पर्टिक्युलर वेळेला ते औषध घेणं खूप गरजेचं आहे. फिजिकल एक्झर्शन जे आहे ते कमी ठेवलं पाहिजे रुग्णांनी. म्हणजे
खूप दगदग झाली किंवा काय असं करणं टाळलं पाहिजे रुग्णांनी. इतर कुठला जर मध्ये रुग्णाला काय त्रास झाला किंवा समजा ताप आला किंवा काय, तर त्याचं लगेच ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. कारण की जर ताप आला त्याच्याने देखील फिट्स ज्या आहेत त्या ट्रिगर होऊ शकतात. वेळी जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे. वेळेच्या वेळी जेवण करणं आणि एक दिनचर्या जी आहे ती एक सुरळीत दिनचर्या त्या रुग्णांनी फॉलो केली तर त्याला फिट्स येण्याचं चान्सेस खूप कमी असतील. आणि सर्वसाधारणपणे ट्रिगर्सची ही कारणं जी आहेत. सर आपल्याला परत एक फोन येतोय. वजीराज बोलतायत गोंदियावरून. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. मी जेव्हा लघवीकर या संडासकर बसतो ना, बोलत राहा. लघवी या संडासकर बसतो ना, माझ्या बॅलन्स मागेच येते. बरं. तर पायाले पाय असं कधी असं चालला परत रस्त्यानं तर चालू नाही शकत. म्हणजे तुमचा बॅलन्स जातो असं त्यांना म्हणायचं. हा, बॅलन्स बनत नाही बरोबर. हो. बरं, धन्यवाद. तर मला वाटतं की या रुग्णाला पोस्चरल इन्स्टॅबिलिटी आहे किंवा इम्बॅलन्स आहे, या दोन्हीपैकी एक असू शकतं. कारण की चालताना बॅलन्स जातो आहे आणि खाली बसल्यानंतर मागच्या बाजूला तोल जातो आहे. तर या रुग्णाला कदाचित अटॅक्झिया असू शकतो किंवा पोस्चरल इन्स्टॅबिलिटी असू शकते. तर पूर्णपणे हिस्ट्री मिळाल्यानंतर आणि शारीरिक तपासणी केल्यानंतरच आपण सांगू शकतो की या रुग्णाला काय नक्की आजार असेल. बरं. सर बॅलन्स जातो त्यात हे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत जसं तुम्ही सांगितलं. त्यासोबत एक महत्त्वाचा विषय असतो की वर्टायगो, चक्कर येणं, आणि याचाही संबंध मेंदूशी संबंधित असू शकतो. म्हणजे आपण 4 गोष्टीमुळे प्रॉपर बॅलन्स ठेवू शकतो. एक आपला आय, इंटरनल इयर, पोस्टीरियर कॉलम, स्पायनल कॉर्ड आणि सेरेबेलम. आणि या चौघांपैकी कोणाला जर इजा पोचली तर आपल्याला बॅलन्स जाऊ शकतो. तर यात एपिलेप्सीचा पण संबंध असतो का, ज्याच्यामध्ये वर्टायगोसारखे लक्षण किंवा चक्कर येण्यासारखे लक्षण दिसू शकतात? अगदी बरोबर. बॅलन्स जाण्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि एपिलेप्सीमध्ये जर रुग्णाला मायोक्लिनिक जर्क्स किंवा नुसते एक दचकल्यासारखं होतं किंवा एक प्रकारचा झटका येतो, त्याच्यामध्ये रुग्णाचा बॅलन्स जाऊन रुग्ण खाली पडू शकतो. जर ते झटके जे पायामध्ये येत असतील तर रुग्णाचा बॅलन्स जाईल आणि रुग्ण खाली पडू शकतो. आणि खाली पडल्यानंतर रुग्ण त्वरित उठून उभा राहू शकतो आणि ते इतक्या कमी वेळासाठी असतं की काही मिली सेकंदासाठी, की रुग्णाला कळत देखील नाही की त्याचा बॅलन्स कसा गेला किंवा कसा खाली पडला रुग्ण. त्याला आपण मायोक्लोनिक सीजर्स म्हणतो किंवा मायोक्लोनिक जर्क्स म्हणतो, किंवा एकदम दचकल्यासारखं होऊन रुग्ण खाली पडतो. त्याच्यामध्ये फिट्समुळे देखील असं रुग्ण बॅलन्स जाऊन पडू शकतो आणि फिट्स देखील एक बॅलन्स लॉस होण्याचं एक कारण असू शकतं. आणि इतर कारणं जी आपण सांगितली की सेरेबेलर अटॅक जे असू शकतो किंवा पोस्टिरियर कॉलम किंवा सेन्सरी अटॅक जे असू शकतो किंवा वेस्टिब्युलरमुळे म्हणजे इनर इयरमुळे बॅलन्सिंग सिस्टीममध्ये काही बिघाड झाला तर त्याच्याने देखील पेशंटचा बॅलन्स जाऊ शकतो. किंवा दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी देखील बॅलन्स जाऊ शकतो किंवा रुग्ण अडखळू शकतो. आपण सरांसोबत ही चर्चा असंच पुढे नेणार आहोत, पण सध्या वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात, ज्याचं नाव हॅलो डॉक्टर. आणि आज आपण बोलत आहोत डॉक्टर राहुल चकोर सरांसोबत. विश्रांतीच्या आधी सरांनी आपल्याला फिट्सबद्दलची सखोल माहिती पुरवली आणि त्याच्या उपचार पद्धतीबद्दल, इन्व्हेस्टिगेशनबद्दल किंवा इतरही विषयावर आपण चर्चा केली. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा समाजात एक भीती, संभ्रम आणि बरेचसे गैरसमज आहे की फिट्समुळे हे होऊ शकतो, ते होऊ शकतो, फिट्स या प्रकारचे आले तर हे केलं पाहिजे. तर त्या गैरसमजबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की फिट्सचा आजार जो आहे किंवा अपस्मार, एपिलेप्सी, आकडी, मिरगी हा एक मेंदूचा एक आजार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही भूत, प्रेत किंवा असं काही इतर प्रकार काहीही त्याच्यामध्ये नाही आहेत. हा एक जसे वेगवेगळे आजार असतात मेंदूचे किंवा इतर अवयवांचे, तसा फिट्स हा एक मेंदूचा आजार आहे. तो संसर्गजन्य आजार नाही. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला त्या होण्याची काहीही शक्यता नसते. फिट्सवर योग्य उपचार आहेत. रुग्णांनी जर फिट्सवरची जी डॉक्टर्सच्या सल्ल्यावर प्रमाणे औषधं घेतली तर फिट्सचा आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो. रुग्ण एक सर्वसामान्य नॉर्मल आयुष्य जगू शकतात. फिट्सच्या रुग्णांना विवाह करण्यास काहीही बंधन नाही.
विवाह करू शकतात, त्यांना मुलं बाळं पण होऊ शकतात. एक सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्ती जसं आयुष्य जगतो तसं ते फिट्सचे रुग्ण करू शकतात. अनेक रुग्ण फिट्सच्या आजारापासून पूर्णपणे बरे होतात, त्यांची औषधं देखील बंद होतात आणि त्यांना नंतर काही औषधं घेण्याची गरज पण येत नाही. एक महत्त्वाचं लक्षात घेण्याचं हे आहे की हातापायाच्या वेगळ्या विचित्र हालचाली झाल्या म्हणजेच फिट्स, म्हणजे फिट्सच आहे असं नाही, तर नॉन एपिलेप्टिक फिट्स पण नॉन एपिलेप्टिक सीजर्स पण असू शकतात. त्यामुळे योग्य इन्व्हेस्टिगेशन करणं महत्त्वाचं आहे. फिट्सच्या रुग्णांसोबत आपण कुठलाही भेदभाव करणं चुकीचं आहे. फिट्सच्या रुग्णांना समाजामध्ये इतर रुग्णांप्रमाणेच त्यांना आपण ट्रीट केलं पाहिजे. त्यांना सहानुभूतीची आवश्यकता आहे. त्यांना फिट्समुळे कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी इंडियन एपिलेप्सी असोसिएशन आहे, इंडियन एपिलेप्सी सोसायटी आहे, ही जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतं. त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की फिट्सची रुग्ण हे नॉर्मल आयुष्य जगू शकतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही भेदभाव करू नका. जर तुमच्या समोर कोणाला फिट्स आली तर फर्स्ट एड काय करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे की फर्स्ट एड ज्या पद्धतीने करायची आहे, तोंडात काही घालायचं नाही किंवा रुग्णाला आवरायचं नाही. आणि फिट्सचे रुग्ण कुठेही दिसले तुम्हाला तर त्यांना डॉक्टरांकडे जाण्यासाठी आपण प्रोत्साहन केलं पाहिजे, त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला पाहिजे. कारण की जर योग्य ट्रीटमेंट त्या रुग्णाने घेतली तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर गंभीर आजारांवर देखील उपचार असतोच, पण ते वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं तेही अतिशय महत्त्वाचं असतं. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे, बघूया प्रश्न काय आहे त्यांचा. हॅलो, गणेश बोलताय जळगाववरून. गणेश, तुमचा प्रश्न विचारा. सर मला पार्किन्सन्स आहे. माझं वय आता 42 आहे सर. हॅलो, माझं वय आता 42 आहे म्हटलं. हा, तर सर मला पार्किन्सन आजार 2016 पासून झाला. म्हणजे मला आता 9 ते 10 वर्षाच्या आसपास झाले. मी ट्रीटमेंट माझी चालूच आहे. मी आयुर्वेदिकही केलं, परंतु त्याचा काही फारसा फायदा नाही झाला. मला ते आता कळून चुकलं की ॲलोपॅथिक शिवाय पर्याय नाही त्याला. परंतु मी त्याच्यावर एक असं मला माहिती पडलं होतं की कोइंबतूर येथे आणि सर गंगाराम हॉस्पिटल याच्यावरती काहीतरी अल्ट्रासाऊंड मशीनद्वारे उपचार होत वा योग्य. त्याच्यामुळं तर मी बघितलंही आणि मी तिथे गेलोही होतो कोइंबतूर येथे. आता मागच्याच महिन्यामध्ये गेलो होतो, 1 महिना झाला असेल मला तिथे जाऊन येऊन. तिथले त्या डॉक्टरांनी मला 20 लाखापर्यंत खर्च सांगितला सर. तर त्यांनी मला हेही सांगितलं की 80 ते 70 ते 80% पर्यंत तू ठीक होऊ शकतो, पण तू परत अजून यावंच लागेल असं ते मला म्हटले होते. तर ते करायचं किंवा नाही करायचं सर, अल्ट्रासाऊंड मशीन सांगतात ते आणि त्याचा खर्च 20 लाख रुपये सांगतात. तर ते योग्य आहे की नाही योग्य आहे सर, ते मला कळू शकतं का? धन्यवाद. हो, आता यांनी जे सांगितलं की त्यांना पार्किन्सन्स आहे आणि त्यांना खूप कमी वयामध्ये पार्किन्सन्सचा आजार झालेला आहे. त्याला आपण यंग ऑनसेट पार्किन्सन असं म्हणतो, कारण की 40 वर्षाच्या आतमध्ये त्यांना पार्किन्सनचा आजार झालेला आहे. तर यंग ऑनसेट पार्किन्सनचा आजार त्यांना झाला आहे आणि औषधं ते घेत आहेत, तरी देखील त्यांना हवा तितका सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्स त्यांना औषधांनी मिळत नाही आहे. पण ज्याच्या रुग्णांसाठी पुढील 2 किंवा 3 वेगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. एक म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन त्याला म्हणतात. डीप ब्रेन स्टिम्युलेशनची ट्रीटमेंट एक अवेलेबल असते. आणि दुसरी आहे म्हणजे सर्जरी, एक प्रकारची सर्जरी करण्यात येते, लिजनेक्टॉमी त्याला म्हणतात पार्किन्सनसाठी. ती दुसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट. आणि तिसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांनी सांगितली की अल्ट्रासाऊंड गायडेड लिजनेक्टॉमीचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड वेव्हजनी त्या पर्टिक्युलर भागामध्ये तो नष्ट करण्यात येतो आणि त्याच्यानी रुग्णाचा जो कंपवात होत असतो ते कंट्रोलमध्ये करण्यात येतं. ती ट्रीटमेंट अजून रिसर्च लेवलवर आहे आणि अजूनही सगळ्या रुग्णांना आपण ती देऊ शकतो का नाही हे अजून काही नक्की सांगता येणार नाही. तर देखील ह्या रुग्णाची पूर्ण तपासणी केल्यानंतरच आपल्याला सांगता येईल की ह्याला त्या अल्ट्रासाऊंड गायडेड ट्रीटमेंटचा किती फायदा होईल. पण माझ्या मते पुढील काही वर्षामध्ये ही ट्रीटमेंट सगळीकडे उपलब्ध होईल आणि त्याचा जो खर्च आहे तो नक्कीच कमी होण्याची शक्यता आहे येत्या काही वर्षांमध्ये. जेव्हा ती सगळीकडे अवेलेबल होईल
कारण की आता ही ट्रीटमेंट जी आहे सगळीकडे अवेलेबल नाही आहे, ती रिसर्च बेसिसवरच बऱ्याच काही ठिकाणी करण्यात येते आहे. सर, तुम्ही डीप ब्रेन स्टिम्युलेशनचा उल्लेख केला, तर त्याबद्दल आम्हाला सांगा की त्याच्याने रिझल्ट्स कसे आहे पार्किन्सन डिसऑर्डरसाठी? डीप ब्रेन स्टिम्युलेशनचे रिझल्ट्स अतिशय एनकरेजिंग असतात. त्याच्यामध्ये रुग्णाला पार्किन्सन्स जे आहे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतं. त्याच्यासाठी रुग्ण काही इन्क्लुजन क्रायटेरिया, एक्सक्लुजन क्रायटेरिया आपल्याला बघायला लागतात की रुग्णाचं वय किती आहे, इतर त्याला काही आजार आहेत किंवा नाही, किंवा औषधांनी त्याचं किती कंट्रोलमध्ये येत आहे लक्षणं, किंवा कंट्रोलमध्ये येत नाही आहेत का, ही सगळी इन्क्लुजन क्रायटेरिया आपण बघतो. आणि इतर कुठलं मेजर आजार त्याला नाही आहे, डिमेन्शिया नाही आहे किंवा सायकोसिस नाही आहे, हे आपण बघतो. आणि जर ती फुलफिल होत असतील तर डीप ब्रेन स्टिम्युलेशनची ट्रीटमेंट आपण रुग्णाला ऑफर करतो. आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप एनकरेजिंग आहेत. आणि योग्य जर रुग्णाचं सिलेक्शन जर केलं तर नक्कीच रुग्णांना डीप ब्रेन स्टिम्युलेशनचा पार्किन्सन्स डिसीजमध्ये फायदा होतो. सर, आपल्याला मेलवर एक प्रश्न आलेला आहे. नंदा बर्जे बोलतात की फिट्सचा पॅरालिसिसमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतो का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? फिट्सचं पॅरालिसिसमध्ये कन्वर्ट होऊ नाही शकत, पण पोस्ट इक्टल पॅरालिसिस नावाचा प्रकार एक असतो, ज्यामध्ये जर रुग्णाला फोकल फिट्स येत असतील, म्हणजे एका शरीराच्या एका बाजूने जर फिट्स येत असतील हातामध्ये किंवा पायामध्ये, आणि वारंवार त्या फिट्स येत असतील किंवा जास्त वेळासाठी त्या फोकल फिट्स आल्या, तर त्याच्यानंतर काही काळासाठी रुग्णाच्या त्या भागाचा मूवमेंट कमी होते किंवा पॅरालिसिससारखं होतं. त्याला आपण पोस्ट इक्टल पॅरालिसिस असं म्हणतो. आणि पोस्ट इक्टल पॅरालिसिसमधून तो पेशंट परत बरा होतो, म्हणजे त्या रुग्णाच्या हातापायाच्या हालचाली परत पूर्ववत होऊ शकतात. कारण की जेव्हा फिट्स येतात तेव्हा विद्युत लहरींमध्ये बिघाड झालेला असतो आणि अतिशय वेगाने विद्युत लहरी वाहत असतात. तर त्याच्यानंतर काही काळ त्या विद्युत लहरी शांत होतात, त्यावेळी पेशंटला एक पॅरालिसिससारखा एक लक्षणं दिसतात. पण ती काही काळानंतर साधारण 1 तास 2 तास, क्वचित 10-12 तासानंतरपर्यंत ते पॅरालिसिस राहतं, पण नंतर तो रुग्ण त्याच्यातून बरा होतो. त्यामुळे असं पॅरालिसिसमध्ये किंवा स्ट्रोकमध्ये त्याचं कन्व्हर्जन काही होत नाही. सर, शेवटचा माझा प्रश्न असा की तुम्ही विकनेसबद्दलही बोलताय, तर MND सारखा जो डिसीज आहे, मोटर न्यूरॉन डिसीज, तर त्याबद्दलही आम्हाला सांगा की बरेचसे जे रुग्ण असतात ते MNDने म्हणजे MNDचा त्यांना त्रास होत असतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? MND किंवा मोटर न्यूरॉन डिसीज हा एक गंभीर आजार आहे नर्वस सिस्टीमचा. त्याच्यामध्ये रुग्णाच्या ज्या नसा आहेत त्या हळूहळू काम करणं बंद करतात किंवा डिजनरेशन त्याच्यामध्ये होतं. आणि त्या नसा काम करणं बंद केल्यामुळे रुग्णाच्या शरीराची हालचाल होणं कमी होतं किंवा त्याला विकनेस येतो आणि शरीरामध्ये वेस्टिंग होतं किंवा रुग्णाचे हातपाय बारीक व्हायला लागतात. आणि हा आजार जो आहे तो हळूहळू वाढत जातो. काही वर्षांच्या पिरियडमध्ये, साधारण 1 वर्ष 2 वर्ष किंवा 2 ते 5 वर्ष, ह्या पिरियडमध्ये रुग्णाच्या शरीरात नसा कमजोर झाल्यामुळे विकनेस येतो आणि तो आजार प्रोग्रेसिव्ह असा आजार असतो. त्याच्यावर ट्रीटमेंट आहे, पण एवढी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट अशी नाही आहे. साधारणपणे हा आजार 50 वयाच्या नंतरच्या वयोगटामध्ये दिसतो आणि हा एक गंभीर प्रकारचा आजार आहे. शरीर त्याच्यामध्ये बारीक होतं आणि हातापायामध्ये कमजोरी यायला लागते त्याच्यामध्ये. नक्कीच. सर, आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा टेक होम मेसेज काय असेल, एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्ससाठी पण आणि इतर आजार जसे की एपिलेप्सी किंवा इतरही आजारांबद्दल? एपिलेप्सीबद्दल सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचं, एपिलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे. इतर आजाराप्रमाणेच त्याच्यावर आपण उपचार करू शकतो. तो संसर्गजन्य आजार नाही आहे. योग्य उपचार केल्याने एपिलेप्सीवर पूर्णपणे मात करता येते. रुग्ण अगदी सर्वसाधारण नॉर्मल आयुष्य जगू शकतात, लग्न करू शकतात, मुलं होऊ शकतात, सर्व प्रकारची फंक्शनॅलिटी त्यांच्यामध्ये राहू शकते. आणि एपिलेप्सीबद्दलची गैरसमज आपण काही मनात ठेवली नाही पाहिजे. एपिलेप्सी काही भूतप्रेत किंवा असा काही प्रकार नाही आहे. त्यामुळे एपिलेप्सीवर पूर्णपणे ट्रीटमेंट घेणं आणि एपिलेप्सीचं रुग्ण कुठे असेल तर त्याला योग्य गायडन्स करून डॉक्टरांकडे जाण्यासाठी सांगणं. मेंदूचे इतर आजार देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. स्ट्रोक आहे, पार्किन्सन्सवर आपण चर्चा केली, मोटर न्यूरॉन डिसीजवर आपण बघितलं की हे आजार जे आहेत वयाप्रमाणे ते वाढत जाणारे आजार आहेत. त्यामुळे जसं वय वाढतं तसे मेंदूचे विकार वाढतात आणि मेंदूच्या आजारांची लक्षणे स्टिरियोटाईप असतात. विकनेस येणं, झटके येणं, बेशुद्ध होणं, हातापायाचे मूवमेंट कमी होणं, ते अशी कुठली लक्षणं असतील तर रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे, न्यूरोलॉजिस्टकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून योग्य निदान होईल, लवकर निदान होईल,
लवकर निदान झाल्यावर लवकर ट्रीटमेंट मिळेल आणि रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो बऱ्याच वेळी. तर धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढं चांगल्या प्रकारे फिट्सबद्दल, MND-बद्दल, बाकी सगळ्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स जसं की सेरेब्रोव्हेस्क्युलर ॲक्सिडेंटबद्दल, पार्किन्सन्स डिसीजबद्दल व इतरही आजारांबद्दल आम्हाला सांगितलं. आणि एपिलेप्सीची कारणे कुठली, त्याची लक्षणे कुठली आणि त्याच्या उपचार पद्धतीमध्ये आत्ता कुठले बदल आले आहे, DBS म्हणजेच डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारखा प्रकार किंवा अल्ट्रासाऊंडने आपण पार्किन्सन्सला बरं करणारा हे प्रकार, याबद्दलही आम्हाला सांगितलं. तर त्यासोबत तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि तुमच्यासाठी असंच नवनवीन चर्चासत्र आपण सुरू ठेवू, पण सध्या वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. चर्चेतील माहिती तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडेल आणि आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला याचा फायदा होईल ही अपेक्षा. तर प्रेक्षक योग्य सल्ला द्या, योग्य सल्ला घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार.